ही मुलाखत पाहणाऱ्या व्यक्तींच्या मनातली एक उत्सुकता अशी असणार की नेमकं वेगळं काय. म्हणजे आमची मुलं पण शाळेमध्ये जातात आणि तुमची नई तालीमची शाळा आहे ती पण शाळा आहे, आमची पण शाळा आहे. पण मग आमच्या शाळेपेक्षा या नई तालीमच्या आनंद निकेतन शाळेमध्ये वेगळेपण काय आहे किंवा शिकवण्याच्या पद्धती काय वेगळ्या आहेत किंवा उपक्रम काय वेगळे आहेत. तर ते वेगळेपण काय याच्यासारखं सांगितलं म्हणजे बघणाऱ्यांना हो, समजेल असं. हां नेमकेपणाने सांगते मी. हां नई तालीमच्या शाळेमध्ये 3 महत्त्वाचे पैलू ज्यांना जोडून शिक्षणाची रचना केली असते, ती म्हणजे एकतर उत्पादक काम. उत्पादक काम हे इतर कुठल्याही शाळेपेक्षा या शाळेमध्ये वेगळं असतं. कारण इतर ठिकाणी आपण कार्यानुभवाच्या अंतर्गत विविध प्रकारचे कलाकुसर केली जाते. पण या शाळेमध्ये जगण्याशी जोडलेलं काम हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे या शाळेमध्ये शेतीचं काम, कारण शेती हे अन्न देणारी आणि प्रमुख गरज असल्यामुळं आणि त्याच्या भोवती सगळ्या विषयांची रचना अध्यापनाची अध्ययनाची अतिशय उत्तमरित्या केली जाऊ शकते आणि म्हणूनही शेती हे एक महत्त्वाचं क्राफ्ट आहे, म्हणजे काम, उत्पादक काम आहे. दुसरं काम आहे वस्त्रकला. यामध्ये कापूस लावण्यापासून ते कापसाचा वेचा करणं, त्यानंतर कापसापासून सूत तयार करणं, त्यानंतर कपड्यावरती विणकाम भरतकाम करणं, हातशिलाईची कामं लहान मुलांनी शिकणं, पुढे जाऊन मशीनवर काम करणं आणि एका अर्थानं पूर्ण उपयोगात येणारं असं उत्पादन छोटं मोठं हे त्यापासून तयार करणं. आणि हे करत असताना त्यातून गणित, त्यातून इतिहास, त्यातून विज्ञान हे सगळं शिकणं हेही इथे अभिप्रेत आहे. याशिवाय तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे स्वयंपाक. स्वयंपाक म्हणजे एका अर्थानं पोट भरण्यासाठी अन्न हे एक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे अन्न कसं असावं ते करण्यासाठी लागणारी जी कौशल्य आहेत ती कौशल्य मुलांना येणं, ज्ञानपूर्वक स्वयंपाक करता येणं आणि त्याबाबतही मुलांना आत्मनिर्भर होता येणं हेही महत्त्वाचं आहे. शिवाय घर हे जर का एका समाजव्यवस्थेचं सगळ्यात छोटं युनिट असेल, छोटा घटक असेल, तर त्या घटकामध्ये सुद्धा समाजातले जे विषमता आहे ती कशी स्त्री पुरुष विषमता किंवा जातीशी संलग्न असे भाव हे कसे येतात याचीही समज एका अर्थानं स्वयंपाक करताना जो संवाद होतो किंवा त्यातून ती खिडकी असते, ती खिडकी एका अर्थानं आपलं घर, आपला शेजार, आपलं अवतीभोवतीचं वास्तव हे समजून घेणारी असते आणि त्यामुळं त्यातूनही बरीच मोठी समज, विस्तारित समज मुलांची विकसित होऊ शकते. आणि आपण हे बघतो की अवतीभोवतीच्या बाजाराचा सुद्धा आपल्यावरती खूप मोठा पगडा असतो. मुलांच्या खाण्यापिण्यावर असतो, आपण ज्या वस्तू खरेदी करतो, कपडे, त्यावर सुद्धा तो पगडा असतो. अन्नधान्य जे आपण बाजारातनं घेतो त्यावर पगडा असतो. या सगळ्यांची समजही आपल्याला या खिडकीच्या द्वारे समाजाकडे बघून ती विकसित होऊ शकते. हे महत्त्वाचं वेगळेपण नाही. पण आणखी त्यांच्या मनात अशी एक शंका येऊ शकते किंवा अभ्यासक्रम तर सारखाच आहे, म्हणजे महाराष्ट्र सरकारचाच अभ्यासक्रम आपण शिकवतो, पण मग ती शिकवण्याची जी पद्धत आहे किंवा परीक्षा इथं आहेत की नाही, किंवा तुम्ही मुलांचं मूल्यमापन नेमकं कसं करता. स्नेहसंमेलनापासून क्रीडा स्पर्धांपर्यंत वेगवेगळे उपक्रम शाळांमध्ये चालतात, तर त्या प्रत्येक उपक्रमामध्ये तुमचं वेगळेपण काय असेल. अर्थात तुम्ही तपशीलवार इतकं सांगू शकणार नाही, पण एक ढोबळमानाने जर काही सांगितलं की त्याच्यातून अजून वेगळेपण अधोरेखित होऊ शकेल. खरं म्हणजे परीक्षांना घाबरण्याची गरज नाही, पण चाकोरीबद्ध परीक्षा शाळेमध्ये नसतात आणि स्पर्धा, नंबर येणं या सगळ्यांपासून विद्यालय बरंच लांब होते. पण मुलांना आपण कुठे आहोत हे कळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं सत्रांत परीक्षा होतात, पण त्याचं भय मुलांवरती कमीत कमी असावं आणि हा एक अपरिहार्य स्वतःला तपासण्याचा भाग असावा अशी आमची धारणा असते, जेणेकरून बाहेर मुलं गेली तरी त्याचा धसका त्यांना बसवण्याचं काही कारण नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्यपूर्ण मूल्यमापन. मुलं जेव्हा शेतात काम करतात तेव्हा आपण काम कसं करतो, आपण ते मनापासून करतो का, आपण जे कुठलं काम करतो ते समजपूर्वक करतो का, हे लक्षात घेणं हे महत्त्वाचं आहे. त्याचसोबत तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एका अर्थानं ही
राज्य सरकार म्हणजे आपला बोर्ड आहे महाराष्ट्र बोर्ड त्याच्याशी संलग्न शाळा असल्यामुळं तो पाठ्यक्रम आपण म्हणजे आपल्या गृहीत धरलेला असतो. पण पाठ्यक्रम पूर्ण कसा करावा याच्यासाठीचं जे स्वातंत्र्य आहे ते विद्यालय पूर्णपणे घेतं आणि त्यामुळं आपल्याला पाठ्यक्रम पूर्ण करता करता हे जे वैविध्य आहे हेही सहजपणे आणणं शक्य होतं. आणि एकदा ती समवाय साधता आला, जोडणी करता आली की पाठ्यक्रम पण वेगानं पूर्ण होतो आणि तो पूर्ण करण्यामध्ये फार वेळ जातो असंही नाही, तर वेळेत तो पूर्ण करणं, मुलांना उपयोजित ज्ञान मिळणं हेही सहजगत्या शक्य होतं. शिवाय मुलांची सामाजिक समज, हाताची कौशल्य आणि समुदायामध्ये शाळेचा एक जो छोटा समूह आहे त्यामध्ये स्वतःचे निर्णय घेत लोकशाही पद्धतीनं जगायचं कसं, निर्भयपणे कसं जगायचं, अभिव्यक्त कसं व्हायचं याचीही कौशल्य एका अर्थानं सहजगत्या मुलं शिकत असतात. नई तालीम ही संकल्पना महात्मा गांधींनी मांडली, याच आश्रमामध्ये मांडली आणि त्याच आश्रमामध्ये तुमची शाळा सुरू आहे. त्यामुळे साहजिकच उत्सुकता कोणालाही असेल की महात्मा गांधींचा परिचय नेमका या शाळेमध्ये कसा करून दिला जातो. म्हणजे तो काही अगदी गांधीजींचं चरित्र किंवा गांधीजींचं रोज त्यांच्याबद्दलचं सांगणं अशा स्वरूपाचं नसणार, पण वेगवेगळ्या उपक्रमातून गांधी पोहोचवणं किंबहुना गांधींची जी जीवनमूल्ये आहेत ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा ही शाळा महत्त्वाची आहे. तर महात्मा गांधी विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही नेमके कसे पोहोचवता? खरं म्हणजे मला असं वाटतं की महात्मा गांधी हे म्हणाले, महात्मा गांधी ते म्हणाले, अशा प्रकारे महात्मा गांधींच्या विचारांचा सातत्यानं डोस मुलांना पाजणं हे काही महात्मा गांधी समजून घेण्याचं माध्यम आहे अप्रत्यक्षपणे असं आम्हाला वाटत नाही. पण महात्मा गांधींचा जो विचार आहे, जो हातांना महत्त्व देणारा, शारीरिक कष्टाला महत्त्व देणारा, त्या पद्धतीनं माणसाला बुद्धीचं काम करणारा, शरीराचं कष्टानं काम करणारा, या माणसांमध्ये भेद न करणारा, जात धर्म याच्या पलीकडे उठणं हे गांधींनी महत्त्वाचं मानलं. तर ती तत्त्व कोणती होती ती लक्षात घेऊन ती आपल्या आचरणात आणणं हे सर्वाधिक महत्त्वाचं मानलं. उदाहरणार्थ गांधींनी जातीयता आणि अस्पृश्यता याच्या वर उठणं हे खूप महत्त्वाचं मानलं. आणि तुम्हाला सांगते की शाळेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासनं स्वच्छतेचं काम मुलं आणि शिक्षक मिळून करतात. आता 20-21 वर्ष होत आहेत, पण या सबंध काळामध्ये असं कधीही झालेलं नाही की या कामाला विरोध झालेला आहे. हे काम सदैव आम्ही करत आलेलो आहोत आणि हे समजपूर्वक जेव्हा मुलं करतात तेव्हा एका अर्थानं सामाजिक समजही त्यांची अतिशय उत्तमरित्या विकसित होत असते. अर्थात बाहेरच्या गोष्टींचा पगडा असतो, त्यामुळे ती काही इतकी सोपी गोष्ट नाही. आणि जेव्हा 2 ऑक्टोबर असतात किंवा काही विशिष्ट प्रोजेक्ट्स घेऊन काम केलं जातं तेव्हा गांधी समजून घेणं, गांधीजींवरची पुस्तकं वाचणं, त्यावरचे काही उपक्रम करणं, लेखन करणं, गांधींना मुलांना कळलेली मांडणी त्यांनी करणं, अशा प्रकारे विद्यालयाचं काम एका अर्थाने लोकशाही पद्धतीनं चालतं. आणि ते करताना काही पुस्तकं पण मुलांपर्यंत त्यांच्या वयोगटाप्रमाणे वाचनालयातून दिली जातात, ती वाचली जातात आणि मुलांना समजून घेतात. आता अशा प्रकारच्या वेगळ्या शाळेमध्ये एक दृष्टिकोन घेऊन शिक्षण द्यायचं आहे म्हटल्यानंतर शिक्षक त्या क्षमतेचे तयार करणं हे तुमच्या पुढचं मोठं आव्हान आहे. खरे तर शिक्षकांची जी जडणघडण आहे किंबहुना ही शाळा एका वेगळ्या विचारांची किंबहुना एका वेगळ्या पद्धतीने ही शाळा चालणार आहे, याचं नवीन आलेल्या शिक्षकाला भान देणं आणि शिक्षकांना सातत्यानं प्रशिक्षित करून हा विचार पोचवण्यासाठी तयार करणं, तर यासाठी काय काम करावं लागतं? हे तसं अवघड काम आहे. कारण ही स्वयं अर्थसहाय्यित शाळा असल्यामुळं स्वाभाविकपणे ह्याला शासनाकडनं पैसे नसतात आणि त्यामुळं एका अर्थानं संस्था किती मानधन देऊ शकेल यालाही मर्यादा आहे. आणि त्यामुळं आणि छोटी तशी वर्ध्यापासून जरा लांब असल्यामुळं या ठिकाणी सहजगत्या खूप शिकलेली आणि अशी स्वयंप्रेरित हेच काम केंद्रस्थानी ठेवून येणारी मंडळी दीर्घकाळपर्यंत नसतात. ती येतात जातात, त्यामुळे शाळा समृद्ध होतेच. पण शिक्षक जे येतात, शिक्षकांचं मुलांच्या प्रती प्रेम असणं
आणि शिकण्याची तयारी आहे का हे एकदा तपासल्यानंतर त्या शिक्षकांना आम्ही आमच्या सोबत घेतो. या शिक्षकांच्या जुने शिक्षक आणि नवे शिक्षक यांच्या संवादातून त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या विशेष अभ्यासक्रम जो त्यांच्यासाठी असतो, काही वाचनाच्या पातळीवर, काही त्यांच्या समोर संवाद करून किंवा अभ्यास करून काही त्यांची समज वाढेल अशा प्रकारची काही आखणी केलेली असते. आणि पाठ्यक्रम जो आहे तो हा समवाय पद्धतीनं कसा शिकवावा यासाठी जुने शिक्षक, नवे शिक्षक आणि एक संचालक म्हणून किंवा आधी मुख्याध्यापक म्हणून त्यामध्ये माझी महत्त्वाची भूमिका राहत असे. एका अर्थानं जुना अभ्यासक्रम बघणं, नवा अभ्यासक्रम बघणं, त्या जागा बघणं आणि 2005चा जो अभ्यासक्रमाचा आराखडा होता त्याच्यामध्ये या प्रकारचं समायोजन साधण्याची मोठी संभावना होती. ती लक्षात घेऊन पूर्ण तो अवकाश जो काही मिळेल त्या अवकाशाचा आम्ही वापर केला आणि विविध प्रकारची सामाजिक कामं, निसर्गविषयक विविध प्रकारचे उपक्रम, म्हणजे आपली निसर्गातले वेगवेगळे स्रोत आहेत, पाणी आहे, झाडझाडोर आहे, माती आहे, या सगळ्यांबाबतची समज मुलांमध्ये विकसित होणं, प्रदूषणाचे विविध प्रश्न याबाबतची समज विकसित होणं, हेही काम सोबत आम्ही केलं. आणि असं लक्षात येतं की शिक्षकही एका अर्थानं सतत घडत असतो. त्यामुळे एका बाजूला मुलांचं शिकणं चालू असतं तर दुसऱ्या बाजूला शिक्षकांचंही शिकणं चालू असतं. आणि मजेदार गोष्ट ह्यात ही आहे की शिक्षकही काम करतो आणि विद्यार्थीही काम करतो. बरेचदा तर नवा येणारा शिक्षक याच्यापेक्षा मुलांची समज अधिक समृद्ध असते आणि कुशलताही त्यांच्याकडे अधिक असते. पण त्यामुळं चांगली गोष्ट ही की मीच देणारा या प्रकारच्या भावनेतून शिक्षक बाहेर पडतो आणि मुलांनाही शिक्षकांसोबत अधिक बरोबरीनं नातं जोडणं शक्य होतं आणि ते नातं अधिक सुंदर असतं असं मला वाटतं. शेवटचे 2 प्रश्न विचारतो की आता 21 वर्ष या प्रयोगाला होत आहेत, चालू आहेत 21 वर्ष. तर आज बरेचसे विद्यार्थी त्यांचं शिक्षण पूर्ण करून म्हणजे 10वीच्या पुढे बाहेर पण गेलेले असतील किंवा अनेक विद्यार्थी आज शिकत पण आहेत. तर ढोबळ मनानं नेमका मुलांमध्ये या ज्या आस्थेनं, ज्या निष्ठेनं, ज्या समर्पित भावनेनं तुम्ही 20 वर्ष काम केलं किंवा करत आहात, तर मुलांमध्ये नेमका काय फरक तुम्हाला जाणवतो? म्हणजे समजा रूढ अर्थाची एखादी शाळा आहे आणि या शाळेचा विद्यार्थी आहे, म्हणजे एखाद्या रूढ शाळेचा विद्यार्थी आणि आनंद निकेतनचा विद्यार्थी. तर मी जर असं मध्ये रेष मारून जर फरक विचारला की बाबा तुमचा विद्यार्थ्याचा काय नेमका वेगळेपण आहे की जो आनंद निकेतनचा एक परिणाम म्हणू आपण, कारण बाहेर पुसणारे घटक आहेत नक्कीच, बरोबर, की तो परिणाम टिकेल याची पण खात्री नाही, कारण बाहेर पुसणारे घटक खूप आहेत. पण तरीसुद्धा या इतक्या मेहनतीनं जे विद्यार्थी घडलेत तर त्यांचं वेगळेपण काय नेमकं होतं? असे हे आमच्यासाठी पण एक ची बाब येते. पण असं लक्षात येतं की जर का मुलं वेगळी काही घडत नसतील तर हे करण्यात काय अर्थ. म्हणून आम्ही चौकसपणे मुलांशी संवाद करून, माझी विद्यार्थ्यांशी संवाद करून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे कधीतरी तुमचीही तशी भेट व्हायला पाहिजे आणि अधिक समजून घेता येऊ शकेल. पण आम्हाला जे काय कळलंय ते असं दिसतंय की मुलांमध्ये जे सामान्यतः जात, धर्म, लिंग या संदर्भातले जे भेद असतात किंवा काम छोटं मोठं समजणं याबद्दलचे जे भेद आहेत हे पूर्णपणे गेलेले आपल्याला दिसतात. हे त्याचं वेगळेपण तर अगदीच मानलं पाहिजे. मुलं फार वेगळ्या प्रकारे घडतात, त्यांच्यामध्ये निर्भयता अधिक आलेली असते, ते व्यक्त होतात. मुलींमध्ये ती निर्भयता आलेली असते आणि मुलग्यांमध्ये मुलींशी वागण्याची सभ्यता ही पण खूप महत्त्वाचं कौशल्य म्हणा, पण ते एक सहजपणे आलेलं, सहजपणे मनाची ठेवण तशी घडलेली ती आपल्याला दिसून येते. ती या अर्थानं म्हणते की समजा आई उशिरा आली कामावरून तर मूल घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये काहीतरी बनवून ठेवतो आणि आईला आल्यानंतर जेवायला बसू असं म्हणू शकतो किंवा त्याला आवडलेले पदार्थ पटकन करतो आणि आईला त्या तणावातून मुक्त ठेवतो. वडील जर का ज्या पार्श्वभूमीतून मुलं येतात त्यामुळे स्वाभाविकपणे कधीतरी घरामध्ये प्रश्न असतात. अशा प्रसंगी कधीतरी दारू पिणारे वडील असतील तर त्यांना आईशी गैरपद्धतीनं वर्तन करत असतील, रागवत असतील, चिडत असतील, अशा वेळेस त्यांना थांबवणारी मुलं असतात.
हे जे वेगळेपण, मुलांमध्ये व्यसनाधीनता इतर मुलांच्या तुलनेत कमी असते, अधिक भांडणही अधिक सरसकटपणे आपल्याला मुलांच्या व्हायलंट अशा ज्या वर्तनाचं म्हणजे वर्तन दिसतं, तसं वर्तन सहसा इथे दिसत नाही. ज्याला आपण भावनांक किंवा इमोशनल क्वोशंट म्हणतो, हां. त्याच्यामध्ये वाढ अधिक- कितपत जाणवते? अधिक समजदार आहे. आता ह्याचं मोजमाप पण करण्याची म्हणजे आपल्याकडे त्यांच्या स्केल नाही. कृतीतून किंवा याच्यातून कसं जाणवतं? मला असं वाटतं बऱ्यापैकी चांगलं आहे. मी तुम्हाला उदाहरण देईन की मोठी मुलं छोट्या मुलांशी संवाद करताना खूप चांगल्या रीतीने करतात. अगदी एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर ते मी जरा अवघड क्षेत्रातलं उदाहरण तुम्हाला देते की शिक्षक दिनाच्या वेळेस 9वी आणि 10वीच्या मुलांना वर्ग घ्यावे लागतात. त्यामध्ये मुला-मुलींचं परस्परांशी वागणं कसं जबाबदार असलं पाहिजे आणि काय भान ठेवलं पाहिजे याविषयी शिक्षक नाही, मोठ्या मुलांनी लहान मुलांचे वर्ग घेतले. तर 9वी-10वीची मुलं-मुली एकत्र हे वर्ग 6वी-7वीच्या मुलांसोबत घेत होते आणि त्यांचं बोलणं, त्यांची मांडणी, त्यांची ती सहभागिता घेण्याची त्यांची पद्धत हे इतकं आगळं वेगळं होतं आणि मला ते खूप कौतुकास्पद वाटलं. त्याच प्रकारे इतर अनेक गोष्टींमध्ये मुलं करतात. पण कधी कधी असंही होतं, छोट्या मुलांमध्ये जास्त समज दिसते आणि वयात आलेली मुलं कधीतरी अवकाश घेत असतात. बरोबर. पण मला असं वाटतं तो वयाचा भाग आहे. पण बरोबर. विचार म्हणून जर का पाहिलं तर आपल्याला सामान्यतः जसजशी मुलं 10वीकडे 9वी-10वीकडे येतात तशी ती अधिक समजपूर्वक वर्तन करतात, बरोबर. जास्त सेल्फ ड्रिव्हन होतात हम्म. आणि आपली जबाबदारी घ्यायला लागतात असं दिसतं. शेवटचा प्रश्न असा आहे माझा की गांधी असं म्हणाले होते की नई तालीमचं जे शिक्षण आहे हे अहिंसात्मक समाज निर्मितीचं एक साधन आहे, असं गांधीजी म्हणाले होते. आणि ते जर इतकं महत्त्वाचं असेल तर आपल्या सगळ्या शाळा नई तालीमच्या का होऊ नयेत असं कोणाच्याही मनात येईल गांधीवादी कार्यकर्त्याच्या. पण आज आपण एकूण बाहेर शिक्षणाचा जर प्रवाह बघितला तर आज गरिबांचं शिक्षण, श्रीमंतांचं शिक्षण असतं, त्याचं विभाजन झालं आहे. आणि त्याच्यामधलं नैतिक भान विकसित करण्यापेक्षा कौशल्य विकसित करण्याच्या नावाखाली स्पर्धात्मकता विकसित होणं, किंबहुना त्याचा एक माणूस म्हणून विकसित होण्यापेक्षा कुठलं तरी एखादं क्षेत्रात त्यांनी कौशल्य मिळवावं, किंबहुना यालाच फक्त महत्त्व आज याच्यामध्ये येतं आहे. आणि त्यामुळं फक्त व्यावसायिक शिक्षण म्हणजेच शिक्षण अशा पद्धतीची रचना काही दिवसानं शिक्षणाची एकूण राहील असं दिसतंय. तर हे जे तुम्ही आज निर्माण केलेलं आहे याचं सार्वत्रिकीकरण कसं करायचं? म्हणजे एखादा शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत प्रयोग करतो आणि त्याचं सार्वत्रिकीकरण होणं ही अगदीच नैसर्गिक अपेक्षा असते. पण एकूणच सरकार, पालकसुद्धा त्याच मानसिकतेचे झाले दुर्दैवाने, त्यांनाही स्पर्धात्मकताच हवी आहे. तर या सगळ्या या प्रयोगाचं 20 वर्ष चाललेल्या या प्रयोगाचं किंवा गांधींच्या या विचाराचं शिक्षणामध्ये सार्वत्रिकीकरण कसं करता येईल याच्याबद्दल तुम्हाला काय अपेक्षित आहे? खरं म्हणजे सार्वत्रिकीकरण म्हणजे एका अर्थानं तो सर्वांनी स्वीकारलेला विचार असं आपण त्याकडे बघू शकू. पण मला असं वाटतं की कुठलाही विचार हा टॉप डाऊन ॲप्रोचनी जर का आला तर तो फारसा टिकत नाही. त्याचं कारण असं की जेव्हा नई तालीम मोठ्या प्रमाणावर एक वरून लादण्याचाही एका टप्प्याला, म्हणजे काहींनी विचारांनी ती स्वीकारली तर काहींनी वरून ती आणण्याचा प्रयत्न केला शासनानं. आणि ते करत असताना कुठल्या प्रयोगांमध्ये यश मिळालं असं जर का आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की ज्या ठिकाणी समाज, ज्या ठिकाणी शिक्षक आणि ज्या ठिकाणी कार्यकर्ते या प्रकारे तो विचार पुढे घेऊन जायला प्रेरित होते, प्रयत्न करत होते आणि त्यांची आणि लोकांची नाळ जोडलेली होती, मुलांसोबत त्या प्रकारचे प्रयत्न मनापासून केले गेले, त्या ठिकाणी हे सगळे प्रयोग अतिशय उत्तमरित्या आकाराला आले, यशस्वी झाले असं आपल्याला दिसतं. पण त्याचसोबत ज्या ठिकाणी वरून लादलं गेलं आणि विचारांनी स्वीकारलं नाही असं स्वरूप ज्या ठिकाणी होतं, ज्या शाळांमध्ये, त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगल्या रीतीने हे प्रयोग झाले असं दिसत नाही. म्हणजे काय, आणि सामान्यतः हे आपल्याला इतरही ठिकाणी दिसतं. आजच्या शिक्षणाचे जे काय प्रयत्न होतात त्याबाबतही ते खरं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेस लोक विचार करतील की या शिक्षणातून नेमकं आपण काय साध्य करतो, या ठिकाणी आपण जो समाज निर्माण करतो आहे तो किती विषम समाज आहे, तो उपभोगवादावर अत्यधिक केंद्रित होणार आहे आणि त्याचसोबत ज्या प्रकारे भेदभाव आणि धार्मिक
अगदी जातीयसुद्धा ह्यातलं तेढ वाढते आहे. या पार्श्वभूमीमध्ये जर का आपण असं समजत असू की माणूस म्हणून आपल्याकडे काही अशा फॅकल्टीज आहेत की ज्या माणूस म्हणून आपल्याला अधिक वर उन्नत स्वरूपाचा विचार करणारे आहेत आणि आपण फक्त उपभोक्ता म्हणून आपला विचार स्वीकारणं म्हणजे एका अर्थानं स्वतःचं अवमूल्यन करणं आहे असं मला वाटतं. त्यामुळं आपण पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी जुन्या पिढीनं काय देणं अपेक्षित आहे याचाही जर का आपण विचार केला तर मी फक्त माझ्या मुलाचा विचार नाही करणार तर सबंध पिढीचा विचार करीन, त्यांच्या भल्याचा विचार करीन आणि हेही लक्षात ठेवेन की फक्त माझं मूल चांगल्या रीतीने जगू शकत नाही, त्याला चांगला समाजही लागतो. पण धोरणं काय घ्यावीत शासनाने याच्याबद्दल? याबाबत मी असं म्हणेन की खरं म्हणजे हा सतत संवाद आपल्याला लोकांशी करावा लागेल, शासकीय पातळीवर करावा लागेल, वरतीही करावा लागेल. पण जोपर्यंत समाजातली माणसं या प्रकारे वेगळा विचार करणार नाही तोपर्यंत तो स्थायी बदल होणं अवघड आहे. आत्ताच्या घडीला आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काही बदल व्होकेशनल एज्युकेशनच्या रूपामध्ये आलेले दिसतात. पण ते म्हणत असताना विसंवादी पण काही शब्द महासत्ता किंवा काही अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग आपल्याला दिसतो की आपण भ्रमित होऊन जावं नेमकं आपल्याला या मूल्यांच्या कुठल्या प्रकारची मूल्य या शिक्षण पॉलिसी धोरणामधनं पुढे जात आहे. तर एका अर्थानं आपण फक्त काहीतरी उत्पादन करणारे व्यवस्था आणि त्या व्यवस्थेला फीड करणारा माणूस म्हणून आपण विद्यार्थ्यांकडे बघणं हे बरोबर होणार नाही. मला असं वाटतं की सबंध समाजाची रचना ही समतामूलक, अहिंसक, न्याय्य अशी जर का व्हायची असेल तर आपल्याला ते संबंध आणि त्या शाळा व्यवस्थेतली मूल्य कशी असावी अशा प्रकारची बांधणी आपल्याला लोकांसोबत करावी लागेल आणि तो अवकाश घ्यावा लागेल. या पॉलिसीतनं मिळालेला जो काय थोडासा अवकाश आहे त्याचा वापर आणि स्वतःची इच्छाशक्ती, स्वतःची चिकित्सक दृष्टी आणि स्वतःची उदारता अशी समाज ज्यावेळेस विकसित करेल तेव्हा तो अधिक अहिंसक आणि चांगला समाज आपण निर्माण करू शकू. मला असं वाटतं दरवेळेस शासनासाठी वाट बघण्याची गरज नाही. आपल्याला स्वतः पुढाकार घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आनंद निकेतन या दिशेनं प्रयोग करणारा आणि हा दिवा पेटता ठेवणारा एक प्रयोग आहे असं मी मानते. मला असं वाटतं सुषमा शर्मा जे शेवटी म्हणाल्यात की शासनाची वाट न पाहता आपणच हा प्रयोग समजावून घेऊन आपणच या प्रयोगात सहभागी होऊ शकतो. ही मुलाखत पाहणारे शिक्षक, संस्थाचालक, पालक, विद्यार्थी आणि समाजातली शिक्षणाविषयी आस्था असणाऱ्या सर्व घटकांनी नई तालीम ही संकल्पना समजावून घेत कशा पद्धतीनं त्यांच्या ठिकाणी याची अंमलबजावणी करता येईल याचा विचार करायला हवा. पण त्यासाठी अगोदर कधीतरी एकदा वर्ध्यामध्ये सेवाग्राम जेव्हा आपण भेट द्याल तेव्हा त्या आश्रमामध्ये सुरू असलेल्या वेळ घेऊन आपण या आनंद निकेतन शाळेला भेट द्यावी, ही शाळा समजावून घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि 20 वर्षाचा हा एक महत्त्वाचा प्रयोग यशस्वी केल्याबद्दल सुषमा शर्मा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो की महात्मा गांधींच्या या ज्या शिक्षणविषयक जो विचार आहे या विचाराला मूर्तरूप देण्याचं काम ही सारी मंडळी अनेक वर्षे करत आहेत. धन्यवाद. धन्यवाद.